पुंडरीकाक्ष मंगलाय तनोने ओम नर्मदे हर हरे राम कृष्ण हरे पाठीमागे ते समोर जे पाहुणे बसले समोरचे सर्व इरामन
विठोबाय कुमार विठोबाय कुमार विठोबाय कुमार. चला दिंडोरी तालुक्याचं वैभव स्वर भास्कर हरिभक्त परायण भास्कर महाराजजी झोपळे त्यांना साथ करतील गायन सम्राट हरिभक्त परायण माणिक महाराज गायकवाड करंजाळी.
युक्त आहार विहार युक्त आहार विहार हे मैत्रियाचे सार हे मैत्रियाचे सार हे मैत्रियाचे सार हे
कर्पूरगौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामी सहितं नमामि काफेडीत पापताप पोखित तिरीचे पादप समुद्रादाय पगंगे चिदैशी विश्वमाऊली ज्ञानोबा गंगेमाईला प्रार्थना करतात. समयोदाना समयोदाना भलते ठाई भलते नाना काळ सारावा चिंतनी. आजच्या कार्यक्रमाला अनुसरून आजच्या या प्रसंगाला अनुसरून जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. आपल्या जीवनातला काही काळ हा प्रपंचासाठी घालवा. प्रपंचासाठी दिलेली वेळ तुम्ही आहेत तोपर्यंत तुम्हाला उपयोगाला येईल, परंतु तुम्ही साधनेसाठी दिलेली वेळ, गंगामायेच्या प्रदक्षिणेसाठी क्रमण्यासाठी दिलेली वेळ, प्रभू चिंतनासाठी दिलेली वेळ तुमचं आयुष्याचं जोपर्यंत आयुष्य संपल्यानंतर कल्याण करणार आहे. महाराज गोड वर्णन करतात. काळ सारावा चिंतने एकांतवासे गंगा स्नाने देवाच्या पूजेने प्रदक्षिणात तुळशीच्या युक्त आहार विहार नियम इंद्रियाचे सार नसावे बासर निद्रा बहुभाषण. परमार्थ एक महाधन आहे. ते परमार्थ महान धन कमवल्यानंतर देवाच्या चरणाची प्राप्ती होती. जोडी देवाचे चरण हा गोविंद भाऊंच्या जीवनामध्ये झालेला लाभ आहे. भावयाजत नाही उपाय लाभाचे. आपला देह आहे तो प्रभूच्या चरणी समर्पित करा. 4 महिन्याचं केलेलं समर्पण त्याला आलेली सुंदर अशी भगवंताची फुलं. देह समर्पिजे देवा तुझ्या प्रपंचाचा भार तू घेऊच नको. भार वाहणार तू तरी वेगळा आहे. आणि जोपर्यंत प्रपंचाचा त्याग केला जात नाही तोपर्यंत मयेची क्रमणा घडत नाही, तोपर्यंत परमार्थ घडत नाही. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा. आणि तू प्रपंच सोडल्यानंतर प्रभूचे चिंतन केल्यानंतर नव मरणाचे प्रक्रम केल्यानंतर तुला जो आनंद होईल होईल अघवा. तुका म्हणे आनंदे विठ्ठला शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यारगम्यं वन्दे विष्णु भवहरणं सर्वलोकैकनाथं नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याईशाय दिगंबराय तस्मै निकराय नमः शिवाय. महायोगपीठे तटे भीमरत्वं वरं पुंडरीकाय दातुमिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्म
पांडुरंग गमन दुसरे चरणात संतांच्या त्यांच्या कपालाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका घेईन मी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा सादर. महाराज वर्णन करतात की भगवान धन्या मी जन्म आलो, माझा जन्म सफल झाला. कशाने सफल झाला तर तुला दिलेल्या वचनाची मी पूर्ती करत आहे. तुझी चरण सेवा साधव. कोणत्या जन्माचं पुण्य असल अगा कर्मीचे मुरावे माऊली. अनंत जन्माचे पुण्य असल्याशिवाय कार्य घडू शकत नाही. बघा मला वाटतं 108 दिवस 108 दिवस ना भाऊ 107 दिवस मनामध्ये चिंतन सगळ्यांचे मला सुख पाहिजे, मला मोक्ष पाहिजे, परंतु सगळ्यांना मोक्ष आणि सुख भेटत नाही. रोग का रोगिया माऊलींचं प्रमाण आहे. रोग्याला वाटतं माझ्याकडे रोग नकोच आहे, दारिद्र्य माणसाला वाटतं माझ्याकडे दारिद्र्य नको आहे, परंतु ज्या गोष्टी नको सांगतो त्या आपल्याकडे येतात आपल्या कुकर्मानं म्हणा वाईट कर्मानं. परंतु ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये चांगल्या घडता जातात त्या आपल्या पूर्व प्रारब्धानं पूर्व संचितानं आणि आई वडिलांच्या कृपेनं. मला वाटतं आनंद एक वाटतो की सदाशिव बाबा, इथं आईंच्या नावाचा उल्लेख नाही, धन्य माता पिता भाऊंच्या अगोदर असं नाव का उल्लेख केलं तर जोपर्यंत झाड लावलं जात नाही, झाड मोठं झाल्यानंतर कुणी म्हणत सुंदर झाड आहे फुलं आली, परंतु झाड लावण्यासाठी सुद्धा बीज सुद्धा शुद्ध लागतं. अशा त्या कमळा असतील सदुबाबा असतील आज ते तिकडून बघत असतील. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आईसा पुत्र देई संता तरी त्या आवडे बंधनाता. थोडक्यामध्ये 2 मिनिटात त्याच्या कुटुंबाचा परिचय. ज्या माऊलींनी आई मैयेची प्रदक्षिणा केली सगळ्यांना परिचित असलेले, ज्यांचं नावच आहे गोविंद भाऊ सदाशिव बाबा ढगे, त्यांच्या पक्षामध्ये असणारा त्यांचे बंधू आहे हिरामन भाऊ सदाशिव बाबा ढगे, पत्नी आहेत. जीवनामध्ये चांगल्या विचाराचा पती भेटणं सुद्धा एक पत्नीचं भाग्य आहे. अशा संगीताताई गोविंद भाऊ ढगे, मला वाटतं किरण दादा. जोपर्यंत माऊली कुटुंबामध्ये एक चित्त असताना एक विचार असल्याशिवाय संसारही घडत नाही आणि परमार्थही घडत नाही. असे ते किरण दादा एक सून नसून मला वाटतं ती मुलगीच म्हणून काम करते. अशा माझ्या बहिणीच्या ठिकाणी पूजाताई किरण भाऊ ढगे, नातू आहे अद्वैत भाऊ किरण ढगे, मुलगी आहे कन्या भावी भागीरथी. ही 2 मुली आहेत आणि त्या मुलींना सुद्धा वाटत असेल की जणू काही माझ्या वडिलांच्या माझ्या बंधूच्या दारामध्ये आज स्वर्ग अवतरलेला आहे. तुम्ही माणसं नसून माऊल्या, तुम्ही प्रभूच्या मूर्ती आहात. आणि या कार्याला शोभा देण्यासाठी 2 मुली सुरेखाताई निरंजन भाऊ पवार, मला वाटतं ते डॉक्टर आहेत, ताई सुद्धा डॉक्टर आहे. अनिताताई शिवाजी गुटे, मला वाटतं ही सुद्धा इंजिनियर आहेत. अशा सुंदर आदर्श परिवारातून ज्या कुणाच्या वडिलांनी कुणाच्या मुलांनी कुणाच्या भावांनी कुणाच्या आजोबांनी कुणाच्या पतीने जी यात्रा केली, एकाच्या कैवाडे उभे बहुतांच्या पुढे. आपल्याला आतापर्यंत ती नर्मदा परिक्रमा घडली नाही. मदसारख्या पामरांना काय त्या मैयेचं वर्णन करावं. ती मैया माझ्यावरती कृपा करेल. आणि त्याच्यातील एक महत्वाचा शब्द बोलतो रंगनाथ भाऊ, इथे सगळे आपण पाहुणे मंडळ म्हणजे तुम्ही प्रभू गोविंद भाऊवरती प्रेम करणारी माणसं. आणि त्याच्यात अजून एक उल्लेख करतो की एखाद्या सणाच्या दिवशी पूर्ण गाव थांबत नाही, आपल्या प्रपंचामध्ये कामामध्ये व्यक्त होतो, परंतु या दारोसा गावानं जे भाऊंवरती दाखवलेलं प्रेम आज पूर्ण गावाची जणू काही दिवाळी साजरी होत आहे. परमार्थ किती मोठा केला. 2 मृदंगाचारी माझे संदीप भाऊ असतील, माझे जगनदादा असतील, गोड अशी साऊंड सिस्टीम मला वाटतं माझे तुषार दादा असतील. आणि तिथून मला वाटतं विनेकरी बाबांसाठी बाबांनी अजून एक तुकाराम विनेकरी अर्जुन बाबा, वा 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 वा. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्तीदातारू. सकाळी ते निवृत्ती राजांच्या पायी मला वाटतं ते निवृत्त दादांचे पालखीचे विनेकरी अर्जुन बाबा त्यात जर सेवेला आहे तर स्वतः परमात्मा गंगामयात कुठं काही इथं अवतरलेले आहे. माझे पाटीबाबा असतील, भाऊ असतील, अनिलदादा असतील, माझे महेंद्र भाऊ सुद्धा असतील, विकन माऊली असतील, संतोष भाऊ असतील, समाधान भाऊ असतील, भावड्या भाऊ असतील, चोपदार भाऊ असतील, हरिचंद्र भाऊ, माणिक भाऊ, भास्कर भाऊ, सरपंच, आपण इथं सगळेच आज सगळ्यांचा उल्लेख करता करता आपल्याकडे फक्त बाबा
25 मिनिटं शिल्लक राहिलेलं आहे. मैया जसं माझ्याकडून चिंतन करून घेईल, जास्त बोलण्यापेक्षा थोडं बोलावं, परंतु प्रभू बोलून घेईल त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करतो. आई मैयाच्या चरणी माझ्या गोविंद भाऊंची परिक्रमा त्यांनी पूर्ण केली. बरे झालो आलो इथवरी, नाही पडलो मृत्यूच्या हरी, जे उरले ते हरी तुम्हा समर्पित. विठ्ठला या कार्यक्रमाची जागृती राहण्यासाठी मला वाटतं दादांचं नाव माहित नाही, युट्यूब वाल्यांचं कार्तिक भाऊ गावंडे. कार्तिक भाऊ गावंडे त्यांचे सुद्धा एक आभार व्यक्त करतो. आमचे नामदेव बाबा असे कचुनाना आपण सगळ्यांनी मिळून एकदा गंगे मैयाचा सगळ्यांनी जय जयकार करा. ओम नर्मदा मैये हर, ओम नर्मदे हर, ओम नर्मदे हर, पते पते हर हर महादेव. इथं जेवढे कुणी पाहुणे आले असतील सगळ्यांना जय हरी, जय योगेश्वर, जय बाबाजी. सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. तसं तर असं वाटतं माऊली इथं महाराज कुणीतरी माझे कृष्णाभाऊ सुद्धा गोड कीर्तनकार ते सुद्धा हजर आहे. मनोबाबा असतील, आमच्या चंडूबाबांची कृपा असेल, त्या योगेश्वराची कृपा असेल, दादांची कृपा असेल, बाबाजींची कृपा असेल, श्री संत पाटील बाबांची कृपा असेल. मला वाटतं उत्तम बाबा कृपेशिवाय काही होत नाही. आणि ज्या दिवशी ती कृपा झाल्यानंतर कृपादान केले संती आणि कल्पांतेही सरेना. परिक्रमणा म्हणजे मला नाही त्याचा अर्थ कळणार, परंतु सद्गुरू बुद्धी देतील भाग्यनाथ बाबा त्याप्रमाणे मी बोलतो. परिक्रमणा म्हणजे प्रदक्षिणा, आणि प्रदक्षिणा जिथून चालू होते त्या जागेपर्यंत आल्याशिवाय प्रदक्षिणा पूर्ण होत नाही. नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या. परिक्रमणा म्हणजे याचा अर्थ प्रदक्षिणा, आणि ती प्रदक्षिणा मला वाटतं तसं जर बघितलं तर 1000 काहीतरी मैयेची 12 किलोमीटरची प्रदक्षिणा आहे. परंतु आता धरणं झाली, कुठेतरी जंगल झाली, आणि तो चक्कर पडल्यानंतर 4.5, 3.5 ते 4.25 किलोमीटर पायी चालणं. ऐका ना मी काय बोलतो. जी माणसं घरी अर्धा किलोमीटर चालू शकत नाही, आपल्या अंतःकरणापासून बघा, मला वाटतं ह्याच कन्या म्हणजे या 7 गंगा आहेत. कन्यापूजन का करावं? आल्यांदी भगवंत शिव मंदिराजवळ आपण का गेलो तर इथं तर मला वाटतं हा संगम आहे, हा सुद्धा एक संगम आहे. अशा त्रिवेणी संगमातून परत आल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रदक्षिणा गोविंद भाऊंनीच केली. काही इथून पुढे 10-20 वर्ष 5-50 वर्षानंतर अगोदर कुणी चालू केली, तरीचं मूळ जर बघितलं तर ही परिक्रमणा पहिले करणारे कोण आहेत तर मार्कंडेश्वर भगवान आहेत. जसं वारकऱ्यांमध्ये सगळ्यांचे आद्य वारकरी भगवंत शिव आहे, तशी मैयेची प्रदक्षिणा करणारे भगवान मार्कंडेश्वर भगवान आहे. आणि मला वाटतं ते प्रत्येक काटनकाट तपाची भूमी आहे. तिथे एक डावलेलं पाऊल सुद्धा व्हायला जात नाही. असं म्हणतात माऊली प्रभू रामचंद्र, सीतामय्या आणि लक्ष्मण जे भगवंत शेषाचा अवतार त्यांनी सुद्धा ही क्रमणा केलेली आहे. एवढंच नाही तर हनुमंतरायांनी शिवानी सुद्धा ही क्रमणा केली. येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, आणि ये रतेची नुष्टिती सामान्य सकळ. बघा, मैयेची प्रदक्षिणा म्हणजे खऱ्या अर्थानं प्रदक्षिणा, परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा. आणि प्रत्येक पावलाला चालता चालता त्यांच्या जीवनामध्ये आलेला अनुभव, त्यांच्या जीवनामध्ये झालेला बदल आणि त्यांच्या देहाला मिळालेली ऊर्जा. एक महत्वाचा शब्द बोलतो. जी माणसं घरापासून शेतापर्यंत जाईपर्यंत अर्धा किलोमीटर चालू शकत नाही, आपण गाडी घेतो शेताकडे जातो, परंतु ती माणसं अर्धा किलोमीटर न चालणारी माणसं दिवसातून जर 25, 35, 40, 45 किलोमीटर चालत असतील, ही ताकद मला वाटतं भाऊंची नाही, त्या मैयेची ताकद आहे. जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये कुणी ते ऊर्जा निर्माण करत नाही, तुम्ही जगामध्ये परमार्थही करू शकत नाही आणि प्रपंचही करू शकत नाही. अर्धा किलोमीटर चालण्याची ताकद ज्या शरीरामध्ये नाही, ती माणसं जर 40 किलोमीटर चालतात, हे श्रेय सगळं माझ्या मैयेच्या वाट्याला जातं. आणि हे कुणाच्याही जीवनामध्ये माऊली घडत नाही, हे कुणाच्याही जीवनामध्ये घडत नाही. पुण्य फळले बहुत दिवसा,
आठवलं पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला आजी फिटले माझे कुडे केव्हा माझं पुण्य फळाला आलं भाग्य उदयाला आलं त्या निवृत्ती राजांचं दर्शन झालं मयेची क्रमणा झाली ओंकारेश्वर कोण माऊली ओम ओंकार प्रधान रूप गणेशाचे ते हे तिन्ही देवांचे जन्मस्थान अहो या मैयेचा जन्म कुठे भगवंताच्या जटेतून होतो या मैयेचा जन्म कुठेतरी पर्वतातून होतो या मैयेचा जन्म कुणाच्या तरी चरणातून होतो उपमा द्यावी कवनी अंगा चरणी जन्मली पै गंगा काय म्हणतात भगवान या मैयेचा जन्म भगवंताच्या जटेतून होतो गंगाद्वारातून होतो परंतु याच मैयेचा जन्म बघा जगाची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव आपलं जीवन चिंतनामध्ये सारावं म्हणून चिंतन करता करता ब्रह्मदेवाला वाटलं भगवंत महाविष्णूची पूजा करावी आपल्या बापाची पूजा करावी परंतु पूजा करण्यासाठी गंगेचं जल पाहिजे मग आता ब्रह्मदेव पूजेला बसतात परंतु कमंडलचं जल आहे ते भगवंतानी ते जल संपवून टाकलं आता कमंडलूचं जल संपल्यानंतर जगाची निर्मिती करणारा ब्रह्मदेवाला चिंता वाटली काळजी लागली पूजा तर अपूर्ण राहिली आणि गंगेचं जल तर संपलं आता काय करावं तेव्हा ब्रह्मदेवांना साक्षात्कार झाला काहीच करू नको भगवंत विष्णूच्या चरणाला स्पर्श कर तुला गंगेची प्राप्ती होणार आहे आणि असं म्हणतात ज्यांनी ज्यांनी आपल्या भाऊंच्या आलेल्या चरणाचं दर्शन घेतलं मला वाटतं त्या मैयेची प्रमाण करत असताना ती मैयेची सुद्धा आज प्रदक्षिणा गाव फेरी झाली गावामध्ये आपण फेरी केल्यानंतर ती मैया भाऊंच्या हातामध्ये जो छोटासा डबा होता त्याच्यामध्ये गंगेचं जल होतं काठी आहे आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी अहो त्या गंगेचा परिसरच असा आहे असं म्हणतात गंगे मैयेच्या रस्त्यानं चालता चालता तिथे जी भूमी आहे समुद्र वसने देवी पर्वत स्तनमंडले ही भगवंताची पत्नी आहे परंतु असं म्हणतात ती जमीन सुद्धा सुपीक आहे तिथं अन्नधान्याचं काहीच कमी नाही तिथं कुबेर प्रसन्न आहे ओम नर्मदे हर सांगितलं की पाणी भेटतं ओम नर्मदे मैया हर सांगितलं की जेवण येतो नाश्ता येतो हे कोण देतो त्या तिथं असणाऱ्या साधू संतांचे जे आश्रम आहे ते आश्रम नसून मला वाटतं ते स्वर्ग आहे स्वर्ग ब्रह्मदेवाचं जल संपल्यानंतर पूजा कशी करावी जल तर पाहिजे पूजा करण्यासाठी गंगे चमुनेचे व गोदावरी नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिनी सन्निधी करू गंगेचं जल संपलं म्हणून ब्रह्मदेवाला साक्षात्कार झाला तुझ्या कमंडलूमध्ये जे जल येणार आहे तू अगोदर भगवंताच्या चरणाला स्पर्श कर ब्रह्मदेवांना मुळे डोणे मिटून घेतले नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर म्हणून स्पर्श केला आणि त्याच मिनिटाला काय झालं प्रभूच्या चरणातून त्या गंगेचा जन्म झाला उपमा द्यावी कवने अंगा चरणी जन्माली परी गंगा 16 सहस्र महाभोगा नित्य नपुर महाराज म्हणतात माझ्या भगवंताला माझ्या मैयेला कोणती उपमा द्यावी उपमा द्यावी कवनी अंगा कोणत्या शब्दामध्ये उपमा द्यावी ही तर माझी वाणी अपूर्ण पडते चरणी जन्मली पै गंगा ऐका ना गंगे मायेचा जन्म प्रभू भगवंत विष्णूच्या चरणातून झाला भगवंत शिवाच्या जटेतून झाला आणि माझ्या जीवनाचा जो काळ आहे तो मला त्या मैयेच्या क्रमेमध्ये चिंतनामध्ये घालवायचा आहे काळ सारावा चिंतन परमार्थ माऊली त्यागाचा आहे त्यागाशिवाय परमार्थ होऊ शकत नाही मला वाटतं माझे किसन बाबा असते एकांत वासे गंगा स्नाने आणि शक्यतो बरीच माणसं माऊली आपण गेलो नाही परंतु मैयेची अजून आमच्यावरती कृपा झाली नाही मला वाटतं गोविंद भाऊ आमचा निरोप तुम्ही सांगा आम्हाला सुद्धा मैयेने एकदा बोलवावं हे कुणाच्याही भाग्यामध्ये नाही ब्रह्मा लिखित नचके जाण बघा मैयेची क्रमणा करत असताना महाराज चिंतन करतात एकांत वासे गंगा स्नाने मला वाटतं तो परिसर एकांताचा आहे आणि तिथं जर 10-5 माणसांना टोळक्यानं असं आपण एकत्र जाऊन परिक्रमणा करू तर शक्यतो आपण गेलेला ग्रुप टिकतच नाही पाठीमागं आणि पुढं होऊन जातं का पाठीमागं पुढं होऊन जातं एकांत वासे गंगा स्नाने शक्यतो बाबा तीर्थाला गेल्यानंतर प्रपंचातल्या गोष्टी चावळूच नये
विषय तो त्यांचा झाला नारायणा. ओम नर्मदे हर ओम नर्मदे. ओम का लावावा तर मंदिर तुम्ही 21 फुटाचं बांधा, 11 फुटाचं बांधा, 51 फुटाचा बांधा, जोपर्यंत कळस नाही तोपर्यंत मंदिर अपूर्ण आहे. वास्तुशांती नाही तोपर्यंत घर अपूर्ण आहे. तीर्थ करून आल्यानंतर घालायला लागतं मावंद. आज गंगामायेचं पूजन असल, परंतु ज्यावेळेस माऊली म्हणतात प्रत्येक मंत्र जपत असताना मग तो 12 अक्षरी भागवताचा मंत्र असू द्या, ओम नम भगवते रामकृष्ण, षडाक्षरी मंत्र असू द्या, रामकृष्णारे विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ. सद्गुरूनं दिलेला बीज मंत्र असावा आजापाजपणे उल्लट प्राणाचा. जप म्हणजे मोकळा मंत्र म्हटला तरी चालेल, परंतु आजाप म्हणजे खऱ्या अर्थानं मनातल्या मनामध्ये त्या मयेचं चिंतन. एकांत वासे गंगा स्नाने. एकांत कुणाला प्राप्त होतो? तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. महाराज सुद्धा भंडाऱ्यावरती, भामचंद्रावरती, बोराड्यावरती एकांतामध्ये जात होते. एकांत वासे गंगा स्नाने. माझ्या जीवनात जो काळ आहे मी मयेच्या क्रमणात घालवला, एकांत पाळला, ओम नर्मदे हर ओम भगवंताचं स्मरण केलं, देवाची पूजा केली. सकाळी उठल्यानंतर प्रभूची त्यांचा जो नित्यनेम असेल आणि जीवनामध्ये नित्यनेम असतो तो हाडाचा वारकरी असतो. एक शब्द महत्वाचा बोलतो, तुम्ही वरतून कपडे किती मोठ्या रंगाचे घातले, किती किमतीचे घातले, किती महागाचे घातले, समाज तुमच्याकडे बघेल. तुम्ही किती मोठ्यामध्ये बंगल्यामध्ये राहतात, किती मोठ्या गाडीमध्ये येतात, समाज तुमच्याकडे बघेल. परंतु ज्यावेळी तुमचं मन शुद्ध करून तुम्ही मयेची प्रमाणा केली तर स्वतः मैयाच तुम्हाला आशीर्वाद देईल. कपडे सुंदर घातल्यानंतर समाज बघतो, परंतु विचार सुंदर केल्यानंतर परमात्मा बघतो. आणि एकांत मासे गंगा स्नानाचं पुण्य, देवाची पूजा आणि तुळशीची प्रदक्षिणा, तेच महाराज अभंगाच्या पहिल्या काळसारवा चिंतनी, काळसारवा चिंतनी, काळसारवा शिल्लक राहिली आणि बाबा थोड्याच जेवणामध्ये मजा असते. जास्त पसारा घालून 4 एकर जमीन पडलेली आहे, परंतु सगळ्या याच्यामध्ये तण उतरून गेलं. योग्य एका ठिकाणी शेती नाही, परमार्थ सांगतो परमार्थ सुद्धा शेती आहे. आणि याच्यामध्ये आलेलं पीक म्हणजे खऱ्या अर्थानं हरिनामाची आजची भरलेली शाळा आहे. हे दादांच्या विचाराचं गाव आहे, बाबाजींच्या विचाराचं गाव आहे, हे ऋषीमुनींच्या विचाराचं गाव चारोस आहे. इथं अनेक वर्ष जर गोकुळाष्टमीला भगवंताच्या जन्माचा सप्ताह होतो, तर इथं मला वाटतं माणिक दादा आपण येऊन परमार्थ सांगण्याची आपली योग्यता नाही. मी त्वल्पमती काय वर्णू तुमचे गुण, उदकी तारिले भाषा नाही महिमान नामा. मला वाटतं माऊली प्रत्येक घरातला एक तरी समाजासाठी मुलगा दिला पाहिजे. आज बऱ्याच घरातली परंपरा आहे, भारत मातेच्या देशासाठी आर्मीमध्ये असेल, संरक्षण खात्यामध्ये असेल, एक तरी तरुण प्रत्येक घरातला असावा, गावातला असावा. प्रत्येकाच्या घरामध्ये गीतामाई पाहिजे, प्रत्येकाच्या मुखामध्ये माऊली माऊली नावाचं भजन पाहिजे. आणि एक शब्द सगळ्यांच्या चरणाला हात लावून म्हणतो, प्रत्येक गावातला एक तरी वारकरी मैयेच्या परिक्रमाला गेला पाहिजे. घडल काय, जोपर्यंत समोरच्याला चव येत नाही तोपर्यंत त्याचा अर्थ मला कळत नाही. चवी चवी घेऊ घास. आता आपण काहीच करायचं नाही, फक्त गोविंद भाऊ एकांतात बसले, ते एकटे असले की त्यांच्याजवळ जाऊन बसायचं आणि मैयेच्या क्रमानेमध्ये किती आनंद घ्यायचा तो त्यांच्याकडून ऐकायचा.
आणि ज्या दिवशी ते ऐकून ऐकून आपल्याला उपरती निर्माण होईल, आपला विवेक जागृत होईल, त्या दिवशी आपल्याला सुद्धा इच्छा होईल, वाचे म्हणता गंगा तेव्हा मला वाटतं नाना भाऊंनी अभंग म्हटला, नुसतं वाचन गंगा म्हटलं तर जीवनाचे सगळे दोष जातात असं म्हणतात माऊली. मार्कंडेश्वर भगवंताने क्रमना करत असताना मग ते अमरकंटक असल, ओंकारेश्वर असल, परंतु मार्कंडे पुराणामध्ये असाही उल्लेख आलेला आहे की प्रत्येक तेवढ्या गंगा नर्मदा मैयेला भेटतात. प्रत्येक गंगेच्या उगमापर्यंत मार्कंडे ऋषी गेले होते. प्रत्येक छोट्या मोठ्या ती ओहळा असतील, मोठ्या गंगा असतील, सगळ्यांची प्रदक्षिणा केल्यानंतर असं म्हणतात तेवढ्या क्रमणेच्या काळामध्ये 4 कल्पाची समाप्ती झाली आणि उत्पत्ती झाली. मग असंही म्हणतात कल्प समाप्ती झाल्यानंतर सृष्टी जलमय होऊन जाते. सृष्टी फक्त जल म्हणजे पाणीच असतं, गंगामाया सगळ्यांना विसर्जन करून टाकते. परंतु त्या मार्कंडे पुराणामध्ये असा उल्लेख आलेला आहे की 4 वेळेस त्या कल्पाची समाप्ती झाली तरी नर्मदा मैया जशीच्या तशीच होती. जेव्हा नव्हती गोता गंगा आणि तेव्हा होती सकळही तीर्थे घडती एक वेळा आणि चंद्र भागा डोळा देखल्या. मग तुम्ही काशीला जा, गयेला जा, प्रयागला जा, शिप्रा मैयाचं दर्शन घ्या. असं म्हणतात बऱ्याच तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर पाप जातं, परंतु नर्मदा मैयेचं नुसतं दर्शन घडलं तरी जीवनाची सगळीच पातकं जळून जातात. आणि नुसतं दर्शन न घडता 107 दिवस जर ती मैया मैया म्हणून प्रदक्षिणा केली असेल, हरी बरवे झाले आलो या चिंतन आहे का ना. बरवे झाली आलो जन्माशी. कुणाचा जन्म बरवा आहे? जो आल्यानंतर समाजासाठी, धर्मासाठी, देशासाठी, काही जीवनासाठी काहीतरी करतो. महाराज म्हणतात बरं झालं मी जन्माला आलो, बरं झालं जन्माला आलो, मायेची क्रमणा केली, बरवे झाले आलो या जन्माचे जोड जोडले. कारण काही मनुष्य देह असल्याशिवाय भक्तीत करता येत नाही. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद किंवा येण्याचे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरे चिरा पडे. देह म्हणजे खऱ्या अर्थाने हे साधन आहे. देह म्हणजे साधन आहे आणि या देहाकडून असं काहीतरी काम करून घ्या. बाबाजी निघून गेले, दादा निघून गेले, चंडू बाबा निघून गेले, श्री संत पाटील बाबा निघून गेले, संत संत महात्मे निघून गेले. उत्तमाचे उरे कीर्ती दिवसापासून मनामध्ये चिंतन असेल मैयेचं क्रमण करावं. बऱ्याच दिवसापासून गोविंद भाऊंच्या मनातली इच्छा असेल. तसं तर माऊली त्यांनी 2-4 वर्षापूर्वी एक महान त्याग केला होता. नको हा प्रपंच, तुका म्हणे कडू वाटतो तो प्रपंच. त्यांनी तेव्हा असा निर्णय घेतला होता, मला आता प्रपंच नको, मला कुठेतरी एकांताचा वास भोगायचा आहे. आणि ती मनामध्ये राहिलेली इच्छा कुठली तरी पुण्य फळाला आलं आणि त्यांनी शेवटी निश्चय केला. निश्चयाचे बळ आणि तुका म्हणेचे बळ. निश्चय माऊली कुणी करू शकत नाही. तिथं पितरांचे आशीर्वाद महत्वाचे आहे, गुरुवर्यांचा, ऋषीमुनींचा आशीर्वाद महत्वाचा आहे. आणि जीवनामध्ये जे तुम्ही काही
काहीतरी चांगलं कराल ते पुण्याईनं तुम्ही इथपर्यंत याल. किती दिवसाची चिंता चालू असेल, बरं ठरलं मैयेला जायचं. बऱ्याच ठिकाणी मुलाची इच्छा आहे चांगलं करावं, परंतु बापाचं सहकार्य नाही. वाटत होतं ना बाबा प्रल्हादाला मी धर्म करावा आणि बापानं सुद्धा चांगलं करावं, हिरण्यकशिपूचं पाठबळ धरलं नाही. वाटत होतं प्रभू रामचंद्रांना नको करायला काही असं, आईचं सहकार्य भेटलं नाही. वाटत होतं कुणाला, परंतु कुठे पत्नीची अडचण आहे, कुठे मुलांची अडचण आहे. मला वाटतं ते कुटुंब म्हणजे खऱ्या अर्थानं स्वर्ग मानावा लागेल. परमार्थ नुसता माऊली पुरुषावरती नाही, परमार्थ हा त्याच्या स्त्रीवरती सुद्धा आहे. मी उल्लेख का केला, प्रभू रामचंद्र वनवासामध्ये नसताना सगळ्यांचं दर्शन घेतलं लक्ष्मणजीने बंधूच्या बरोबर जाण्यासाठी, परंतु प्रभू रामचंद्रानं सांगितलं उर्मिलेची तुम्ही परवानगी घेतली नाही. लक्ष्मण जे उर्मिलेची परवानगी घ्यायला जातात तेव्हा उर्मिलेनं सांगितलं महाराज तुम्ही 14च वर्ष नाही, जर बंधूच्या सेवेसाठी 28 वर्ष गेले तरी मी विषयांना तिलांजली देईल. परमार्थ घडण्यासाठी कुटुंबाचं सहकार्य आहे. मग तिथे किरणदादा असतील, मला वाटतं पुढे 15 दिवस महिनाभर कार्यक्रम राहिला आणि किरणदादाच्या मनामध्ये चिंता चालू झाली. रंगनाथ भाऊंना विचारावं, पूर्ण गावाला विचारा हरिश्चंद्र भाऊ काय करायचं. निमित्त बाकी तुम्ही करून घेणारी सगळी मयी आहे. तिकडं गोविंद भाऊंना वाटत असेल एकुलता एक मुलगा घरी काय नियोजन करेल, काय प्रयोजन करेल. मला वाटतं आज प्रत्येक ठिकाणी आमंत्रण गेलेलं नाही. इथं प्रत्येक माझ्या मायबापांना आमंत्रण नाही. तुम्ही आले ना की आमच्या कीर्तनकारासाठी नाही, चारुसा गावासाठी नाही, तुम्ही गोविंद भाऊंना द्यायला आशीर्वाद आलेले आहे. आणि खऱ्या अर्थानं तो आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीमागे आहे तोपर्यंत आम्ही कळू शकत नाही. एक इच्छा झाली असेल, त्या 2 मुली आहेत, एक मुलगा आणि एक पत्नी, नातवंड असतील, कुणी नातू असतील, जावई असतील. मला असं वाटतं माऊली तुमच्या सासऱ्यानं, तुमच्या आजोबानं, तुमच्या पतीनं, तुमच्या बापानं जगामध्ये असा बाप होणेच नाही. जगी ऐसा बाप व्हावा, वरती पूर्वी महाराजांनी प्रमाण सहज लिहिली नाही. पुढे कुणीतरी एक बाप असा होणार आहे तो 21 कुळांचा उद्धार करणार आहे. त्यांच्या उद्धरते पूर्वज. आज भाऊंनीच प्रदक्षिणा केली, नुसता त्यांचा 21 कुळांचा उद्धार नाही. यम धर्म सांगे दुता तुम्हा नाही तेथे सत्ता जेथे होय हरी कथा सदा घोष नका जाऊ तया गावा. मला वाटतं या दारोसा गावाचा नावाचा उद्धार केला. जगी आईचा बाप व्हावा. कुणाचाही बाप असा भेटत नाही माऊली. कौरवांना वाटत होतं आम्हालाही बाप भेटावा, पांडवांना वाटत होतं आम्हालाही बाप भेटावा, प्रल्हादाला वाटत होतं मलाही बाप भेटावा. हे सगळं काळ चक्र फिरल्यापर्यंत घडत नाही. माझं जीवन आहे ते मी एकांतामध्ये घालवलं. काळ सारावा चिंतने. बरं प्रवास करायचा आहे, जास्त जेवण करून चालणार नाही. कृष्ण अर्पण म्हणून जेवढं पोटाला लागेल 2 घास कमी जेवा, तुमच्या जेवणाला आळस येणार नाही. आळस हा माणसाचा शत्रू आहे. आजही तुम्ही शेती करा, परमार्थ करा, साधना करा, 2 घास पोट कमी असू दे जेवताना. युक्त आहार विहार. जीवनाला नियम घालून मी क्रमेला आलो ना, मला काही बोलायचंच नाही, आता मौन पाळायचं आहे. ओम नर्मदे हर, ओम नर्मदे हर. युक्त आहार विहार नियम घातला स्वतःच्या जीवनाला. भाऊंनी नियम इंद्रियासी सार नसावे बासर. कुणाशी जास्त बोलायचं नाही, निद्रा बहुभाषण. जास्त झोपूही नका, जास्त जागूही नका. हे महाराज अभंगाच्या
एखाद्या ठिकाणी चिंतन करण्यासाठी आनंद वाटतो तर गाणारे नाही ना ऐकणारे नाही. पुढे सिस्टीम आहे तर तिची सेटिंग होत नाही. तर बाबा सगळं एक ठिकाणी आलं परंतु आपली वेळ संपली. 12 वाजले. 5 ते 7 मिनिटं घेवाने थांबलो. आमच्या हिरामन भाऊने सुद्धा 10 मिनिटं का होईना मला वाटतं अंबादास भाऊ संबळाची साथ केली. आता बरेच काही काही बाबा कुटीला असतात. एवढी 4 महिन्याची प्रमाण केली 3.5 महिन्याची आणि संबळ वाजवला त्याला सुद्धा माऊली पुराय नाही. पुढे वाजंत्री वाजती ढोल दमामे गरजे होते काकड आरती पांडुरंग. इथं आपल्याला काहीच करायचं नाही. मैयेची जी क्रमणा केली फक्त त्यांच्या आनंदामध्ये आपल्याला आनंद घ्यायचा आहे. आपल्याला 4 महिने चालायची गरज नाही. पोटाला कळ मारायची गरज नाही. जागरण करायची गरज नाही. कुठलीच गरज नाही. फक्त एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे पुढे. 3 कारण आहेत क्रमण्याची. मैयेची प्रक्रमणा का करावी तर भौगोलिक कारण आहे, आध्यात्मिक कारण आहे आणि सामाजिक कारण आहे. हे 3 मुद्दे मी बारीक बारीक मांडतो आणि थांबतो. का मैयेची प्रक्रमणा करावी? जुनी माणसं पहाटे उठून गंगा स्नानाला जायची. एकांतवासी गंगा स्नाने. एखादा पैलवान असायचा, मल्ल असायचा बघा. तो काय करायचा? पहाटे उठून थोडा योग करायचा आणि खऱ्या अर्थानं थंड पाण्यामध्ये स्नान केल्यानंतर शरीराला आजार येत नाही, रोग येत नाही, कुठलं तरी आळस येत नाही. म्हणजे भौगोलिक कारण आहे. नुसतं त्या मैयेच्या काटाकाटानं चालत राहिलं तर शरीराला बाबा असणारे काही आजार ते मैयेच्या नुसतं ते वातावरणानं तिची जी हवा आपल्या अंगावरती आला शीतळ शांतीचा वारा. नुसतं त्या मैयेचा वारा जरी चालणाऱ्या भाविक भक्ताच्या अंगावर लागला. लाखो भाविक क्रमणा करतात. ही क्रमणा मला वाटतं पावसाळ्यात केली जात नाही. बघा खऱ्या अर्थानं भौगोलिक कारण आहे. नुसतं त्या मैयेच्या काटाकाटानं चाललं तर शरीराला ऊर्जा प्राप्त होती. मी तेव्हाच एक शब्द बोलून गेलो. अर्धा 1 किलोमीटर तुमचं शरीर चालण्यासाठी आळस करतं. हळूहळू तुम्ही 20 किलोमीटर, 25 किलोमीटर, 30 किलोमीटर. मी तर माझ्या किरण दादांकडून असं ऐकलं शेवटच्या दिवशी भाऊ 40 का काहीतरी 42 किलोमीटर चालले. ते चाललेच नाही मला वाटतं महेंद्र भाऊ. त्याला चालण्यासाठी मैयेनं शक्ती दिली. आणि ज्या दिवशी तुम्हाला मैया शक्ती देईल ना तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करू शकता. इथं जे आता गाव प्रदक्षिणा चालू होती बघा प्रभात फेरीसारखी. बऱ्याच माईंच्या दादांची इच्छा होती गोविंद भाऊंच्या चरणाला हात लावा. का तर ते मैयेच्या काठी चालत असताना त्यांच्या चरणातच आमच्या हाताला लागावं. परंतु मी बघत होतो वेळोवेळी कुठल्या जन्माचं प्रेम असेल, कुठल्या जन्माचे पुण्य असेल. तुम्हा आई वडिलांनी तुमच्या घरातलं आम्हाला एक सदस्य करून घेतलं. प्रत्येक वेळेस गोविंद भाऊ होते ते मामाने बाबा कुठे गेले माझी कुठलीच योग्यता नाही. परंतु माझं लक्ष असं होतं प्रत्येक दादा, प्रत्येक भाऊ, प्रत्येक आई भाऊंचं दर्शन घ्यायला यायची. परंतु जी छोटी छोटी बाळं होती ना माऊली रस्त्यावरती उभी त्यांचे पाय धुळीने भरले होते. जीवनामध्ये हा बदल घडणं तर खरी ती मैयाची प्रक्रमणा सफल झाली. अहो त्यात लहान लहान लेकरांच्या चरणाला ते हात लावत होते आणि जीवनामध्ये परमार्थाची पावती गीतेमध्ये सांगितली. जव जव थोरावे सप्रेम भक्ती तव तव पाया लागे विरक्ती सोये मिरे विषयासक्ती हो ये चित्रवृत्ती निर्मळ व निर्मळ झाली या चित्तवृत्ती परमात्मा या सर्वभूती भजो लागे अनन्य प्रीती चौथी भक्ती उदारा जे जे भेटे भूत ते मानेजे भगवंत. आणि हा भक्ती योग निश्चित दान माझा. हा जीवनामध्ये मैयेच्या कृपेने बदलेला बदल. तुम्ही लहान असो उचनीच काही नेले
दर्शन 7 दिवस मला वाटते भागवत महापुराणाचं पारायण सुद्धा झालेलं आहे. काय करावं लागतं माऊली, काही ग्रंथ वाचताना प्रपंचामध्ये वाचले तरी चालतील, गरुड पुराण केव्हाही वाचता येत नाही. तो विषय थोडा बाजूला जाईल, कृष्णार्पण. परंतु मैयेची प्रकरणा करत असताना त्यांनी ब्रह्मचर्य आपोआप झालेलं आहे, त्यांच्याकडून ब्रह्मचर्याचं पालन आपोआप झालेलं आहे. आणि जिथं ब्रह्मचर्याचं पालन झाल्यानंतर अंगामध्ये एक ऊर्जा नवीनच तयार होती. इथे एक बोर्ड लावलेला रस्त्यावरती बघा, आम्ही दळीव बाबा, पाडी बाबा, संदीप भाऊ रात्री आलो. सहज मला तर रामदास भाऊंची गाडी होती, त्या बोर्डावर त्याचा लाईट पडला गाडीचा. ज्यावेळेस गोविंद भाऊंचा एक फोटो टोपीवरचा वेगळा आहे आणि क्रमणेमध्ये चालताना काही शरीर नियम इंद्रियासी सार त्यांनी आपल्या दाढी समाजाला दाखवण्यासाठी वाढवत. नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ. ज्यावेळेस माऊली तो या बाजूचा फोटो, आता ज्यांचा तो पेहरावा आहे, तो ज्यावेळेस त्या फोटोवरती लाईट पडला, मला वाटतं रात्री दळी बाबा मी बोललो, जणू काय आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, जणू काय तोच फोटो दिसतो. आपल्याला त्या विषयाकडे स्पर्शात करायचं आणि मला हे सांगायचं आहे, तपाचं तेज किती आहे. मला वाटतं देशाचं देश सांभाळणे सामान्य काम नाही, तिथे सुद्धा ऋषी मुनींच्या आशीर्वादाची गरज आहे. आणि जो ते काम करतो माऊली, त्याच्या चेहऱ्यावरती आपोआप बदल होतो. काळ सारावा चिंतने युक्त आहार विहार, थोडं कमी जेव्हा, तुम्हाला चालताना शरीर त्रास देणार नाही. नियम इंद्रियासी सार, तुम्ही समाजाला दिसण्यासाठी शरीरावरती कपडे किती चांगले घालता, मैयेचा वेश परिधान केलेला आहे. नियम इंद्रिय नसावे वास्तर, कुणाविषयी वाईट मत्सर करू नका, मनामध्ये द्वेष करू नका. आणि इथून पुढे मला वाटतं गोविंद भाऊ, तुमचं जीवन आहे ते अजून समाजाच्या, देशाच्या, धर्माच्या. अहो तुमचं भाग्य आहे की स्वतः हनुमंतरायाने तुम्हाला समोर आणून ठेवलेलं आहे. प्रत्येकाला वाटतं मी पडून राहील ते ठाई उगीच संकट. जर उठताना हनुमंतरायांचं दर्शन घडतं, ही सगळी पुण्य एकत्र आल्यानंतर हे कार्य घडलेलं आहे. आता त्याने जे धन कमवलेलं आहे, इकडं 1200 नाही 2000 रुपये जाळी विकली तर तो पैसा आपण आहे तोपर्यंत उपभोग आहे. मला काय बोलायचं आहे, आपण कुटुंबामध्ये कमवलेलं पैसा रूपी धन, सोना रूपी धन तुम्ही आहे तोपर्यंत आनंद येईल. परंतु त्यांनी जे हे धन कमवलं, परमार्थ हे महाधन. या धनानं काय होणार आहे, तुम्ही पैशा रूपी धनानं समाज जोडणार आहे. परंतु या नर्मदा मैयेच्या क्रमानं जोडी देवाचे चरण, यांना कशाचा लाभ होणार आहे, देवाच्या चरणाचा लाभ, जोडी देवाचे चरण. फक्त हे आपण आता जतन करायचं आहे. तुमच्या जीवनात लाभ प्राप्त झाला. अभंगाचं 3रं चरण. पैसा आणि द्रव्य, परंतु परमार्थ हे महाधन आहे. त्याने त्या महाधनाची प्राप्ती केली, महाधनाची जोड केली. आज मला वाटतं हृदयाला स्पर्श होतो माऊली. आपल्याही जीवनामध्ये एक वेळ एकदा यावी. त्या मैयेला माझ्या अंतकरणापासून प्रार्थना करतो,
शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. लक्ष 84 घेऊन भाऊ तुम्ही फिरत आले, परंतु या जन्मामध्ये तुमच्या देहाचं तुम्ही सोनं करून घेतलं, सोनं करून घेतलं. हे कुणाच्या भाग्यामध्ये नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जर देहाचं समर्पण केलं नसतं तर आज जगामध्ये राजा राजा कोणीच म्हटलं नसतं. बाबाजींनी तर आपल्या देहाचं समर्पण केलं नसतं. समर्पण माऊली कुणी करू शकत नाही, त्याला त्यागच करावं लागतं, त्यागच करावं लागतो. भगतसिंगांनी जर समर्पण देहाचं केलं नसतं तर आज भगतसिंगांचं नाव कुणी घेतलं नसतं. पाटील बाबांनी समर्पण केलं नसतं, चंडू बाबा असतील. जोपर्यंत आपण देहाचं समर्पण करत नाही, मला वाटतं गोविंद भाऊंनी एक क्षण 7 दिवस आपल्या देहाचं समर्पण केलेलं आहे. देह समर्पिजे देवा. आपण कुटुंबाचा भार घेऊन बसलेलं आहे. मी नाही तर कुटुंबाचं कसं होईल, कसं होईल. भार काहीच न घ्यावा. मला वाटतं अभंग फार चिंतनीय आहे. माझी तेवढी बुद्धी चालणार नाही आणि वेळही नाही बाबा आपल्याकडे. आपला कार्यक्रम झाला 11:15 तर 1 तासामध्ये नाना चौकड्याचा अभंग सोडवायचा आहे. ते मजसारख्या पामराला तरी शक्य नाही. तुमच्या ज्ञानाची उंची इतकं ज्ञान माझ्याकडे नाही. ज्ञानाची उंची मोजण्या इतकं देहाचं समर्पण देण्यासाठी त्याग लागतो. देह समर्पिजे देवा. तू कुटुंबाचा भारत घेऊ नको. करल किरण दादा तुम्ही निघून जा. आपण फक्त भार घेऊन बसलो. मी गेल्यानंतर कसं होईल, मी गेल्यानंतर कसं होईल. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतय काळीचे कुणी नाही. आपली साधना आपल्याला पक्की करायची आहे. भार काहीच न घ्यावा. मग तू कुटुंबाचा भार टाकला, त्याग केला, तू निघाला ना क्रमण्यासाठी, मग होईल आघावा. तुला जो पुढे आनंद होणार आहे. तुका म्हणे आनंदाभंगाचा शेवट. देह समर्पिजे देवा, देह समर्पिजे देवा, देह समर्पिजे देवा, देवा देह समर्पिजे देवा, देह समर्पिजे देवा, देह समर्पिजे देवा, देह समर्पिजे देवा, देह समर्पिजे देवा. फार काहीच न घ्यावा, घ्यावा, फार काहीच न घ्यावा, फार काहीच न घ्यावा, घ्यावा, फार काहीच न घ्यावा, फार काहीच न घ्यावा, फार काहीच न
नसावे वासर नसावे वासर निद्रा बहुभाषण निद्रा बहुभाषण निद्रा निद्रा बहुभाषण निद्रा बहुभाषण भाषण निद्रा 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 बहुभाषण भाषण निद्रा बहुभाषण निद्रा बहुभाषण निद्रा बहुभाषण भाषण शंकरा ए भोळ्या महादेवा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाचे भाषण 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 हे रा
हॅलो करविली तैसी केली कटकट वाकुडी केली ते देवलाने आई मयेच्या कृपेने जे बोललो असल त्या आई मयेचाच प्रसाद समजून विश्वगुरु निवृत्ती राजांचा प्रसाद समजून तुम्हा आई वडिलांचा आशीर्वाद समजून सगळ्यांच्या चरणाचं दर्शन घेतो. जाता जाता आपण एक शब्द बोलतो, स्वर्गीचे मर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. मला वाटतं आपण नुसती आपण पुष्प टाकले गुरु भाऊंच्या डोक्यावरती, परंतु आज विश्वातले गुरु सुद्धा भगवान सुद्धा पुष्पवृष्टी करत असतील का? तू जन्माला मनुष्य म्हणून गेला, परंतु मनुष्य जन्माला गेल्यानंतर ज्यानं हृदय कृष्णमय करून घेतलं, जय कृष्णाची होय आपण, जय कृष्ण होय आपले अंत करण, मग संकल्पाच्या गण ओळखते सिद्धी. आता इथून पुढे मला वाटतं भाऊंनी फक्त ओम नर्मदे हर, ओम नर्मदे हर या मंत्राचा जप करावा. मी सांगावं त्यांनी करावं एवढी बुद्धी त्यांची छोटी नाही. माझ्या अंतकरणापासून तुम्ही जे भरभरून प्रेम दिलं, आज जी उपस्थिती लावली, भजनी मंडळ असेल, गायक वृंद असेल, परिसरातून आलेले गुन्हे जे पाहुणे असतील, हे गोविंद भाऊंवरती कडणारं प्रेम माझ्या किरणदाजाच्या मनामध्ये 4-15 दिवसापासून एक इच्छा असेल, झोप लागत नसेल, कार्यक्रम कसा होतो, कार्यक्रम बरोबर हो चालत, त्या कुटुंबावरती जणू काही एक मोठं संकटच मानावं लागेल की एवढा सगळं नियोजन कसं होईल, प्रयोजन कसं होईल. आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांनी जी वेळ दिली, एकदा त्या परिवाराकडून गोविंद भाऊंकडून आलेल्या सगळ्या गुन्हेगारांचे हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो. आणि तुमच्या आशीर्वादाने त्यांची मैयेची क्रमना पूर्ण झाली. या मैयेचे कोटी कोटी ऋण व्यक्त करून त्यांच्या चरणाचं कोटी कोटी दर्शन घेतो. आणि मला सुद्धा बाबा 2-3 दिवसांत झोप लागत नव्हती. इथं काय बोलावं, कार्यक्रम 1 तासांचा, परंतु इथं जर योग्यची लांबचा महाराजाला त्यानं काही सांगितलं तरी चालेल, परंतु जवळच्यानं चुकीचं सांगायला नको. जवळ हा शब्द तुम्ही जवळ करता तो फार महत्वाचा आहे. श्री संत पाटील बाबांच्या चरणावरती, त्या योगेश्वरांच्या चरणावरती, दादांच्या चरणावरती, बाबाजींच्या चरणावरती, ग्रामदैवत हनुमंतरायांच्या चरणावरती, माझ्या आई नर्मदा मैयेच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. एकदा सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. आपण वेळ दिली, एकदा सगळ्यांनी भगवंताचं भजन करा. विठ्ठल कुमारी Bye.
स्मरताची निवृत्ती पावलो विश्रांती संसाराची शांती झाली माझ्या नमिला ज्ञान देव पावलो विसावा अंतरीचा हेवा गेला सर्व सुखाचे निधान माझा तो सुपान विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई ज्ञानेश्वर पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ 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 घराले 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 कृपाळू घराले कृपाळू घराले कृपाळू घराले कृपाळू घराले कृपाळू घराले कृपाळू सांभाळिले 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 अनाथा सांभाळिले अनाथा सांभाळिले अनाथा सांभाळिले अनाथा सांभाळिले अनाथा सांभाळिले अनाथा नांदूर मधमेश्वरचे रामदास महाराज इकडे ते जर इथं कार्यक्रमाला आले असतील तर त्यांनी समोर यायचंय नांदूर मधमेश्वर